मित्रांनो, महिन्याचा किराणा भरणे हे गृहिणींचे एक महत्त्वाचे काम असते. बऱ्याच घरांमध्ये एक तारीख जवळ आली की महिना अखेरीला किराण्याची यादी तयार केली जाते आणि मग त्यानुसार किराणा माल भरला जातो. परंतु ही यादी तयार करणे म्हणजे गृहिणींचे एक छोटेसे स्किल आहे बरं का. प्रत्येक वस्तू आठवणीने नक्की यादीत ठेवायची. घरातल्या मुलांची, इतर कुटुंबाची आवड नावड लक्षात घेऊन सगळ्यात गृहिणी अतिशय कार्यकुशलतेने यादी करत असतातच. यादी करताना मागच्या महिन्यात जी यादी असते त्यावर एक नजर फिरवली जाते. पूर्वी एक काळ असा होता जेव्हा सगळे सामान एकाच दुकानात खरेदी केले जायचे. हल्ली तरुण मुलांचा ट्रेंड पाहता अनेक महिला काही सामान ऑनलाईन खरेदी करतात आणि काही सामान दुकानात खरेदी करतात. अशा वेळी थोडा गोंधळ उडू शकतो. त्याप्रमाणे किराण्याच्या सामानात गृहोपयोगी वस्तू, कुटुंबातील काही खास सदस्यांसाठी वस्तू या देखील असतात. अनेक प्रकारची धान्य असतात. सगळ्या कुटुंबाची जबाबदारी आणि आवड जपताना एखाद्या वेळी सामानातील 2-3 वस्तू विसरल्या जाऊ शकतात. बऱ्याच वेळा ज्या वर्किंग मॉम असतात त्यांना यादी करायला वेळच मिळत नाही. परंतु आज मी तुम्हाला काही छोट्या टिप्स देणार आहे. त्याचबरोबर एक मास्टर लिस्ट देणार आहे. याचा वापर करून तुम्ही अतिशय सोप्या प्रकारे आणि कमी वेळेत किराणा भरू शकता. अशा प्रकारे किराणा भरताना जर तुम्हाला पुन्हा दुकानात जाण्याची वेळ येणार नाही. आजच्या या धकाधकीच्या जीवनात एखादी छोटीशी मिळणारी मदत ही देखील खूप वेळ वाचणारी आणि फायद्याची ठरू शकते. त्यासाठी एक छोटासा प्रयत्न. मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल. नमस्कार मित्रांनो, मी जितेंद्र नायकवाडी गणरस शॉपिंगकडून तुमचे स्वागत करतो. आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जेथे आपण जाणून घेणार आहोत काही स्मार्ट टिप्स ज्या तुम्हाला यादी करताना उपयुक्त ठरतील. तर सगळ्यात आधी सामानाची यादी करताना आणि त्यानुसार सामान खरेदी करताना काही टिप्स आहेत त्या जाणून घेऊया. सगळ्यात आधी तुम्ही किचनमध्ये ठेवण्यासाठी एक कॅलेंडर विकत घ्यावे. हे कॅलेंडर तुमच्या किचनमध्ये काम करताना तुमच्या डोळ्यासमोर असू द्या. आपण जेव्हा सामानाची यादी करत असतो त्यावेळी तुमच्या समोर कॅलेंडर ठेवा. महिन्यामध्ये किती उपवास आहे का, कोणते सण, काही स्पेशल दिवस म्हणजे कुणाचा वाढदिवस आहे का हे बघा आणि त्यानुसार सामान कोणते आणायचे हे ठरवा. दुसरी गोष्ट अशी आहे, आठवड्याला काय खायला करायचे, प्रत्येक वारी किंवा दिवशी काय करायचे, जेणेकरून घरातल्या सगळ्यांचीच आवड जपली जाईल याची नोंद करा. ही नोंद तुम्ही चक्क कॅलेंडरवर केली तरी चालेल. त्याप्रमाणे किराण्याचे सामान ठरवा. यादी करताना तुमच्या सगळ्या गरजा भागवून ती बजेटमध्ये बसणारी तसेच यादी तयार करा. अशाने तुमचे बजेट क्रॉस होणार नाही. मग आधीच्या किंवा चालू महिन्यात काही सामान उरले असेल तर त्याचप्रमाणे कोणते सामान किती मागवायचे हे ठरवा. हल्ली बरेच जण मसाले हे देखील आणतात. अशा वेळी ते किती शिल्लक आहेत हेही बघून घ्या. अशा प्रकारे तुम्ही जर व्यवस्थापन केले तर यादी करणे सोपे जाईल. खूप सोपे जाईल. याशिवाय तुम्ही थोडी खबरदारी घेतली पाहिजे. फ्रेंड्स, किराणा घेताना तुम्ही नेहमी तुमच्या परिसरातील 4 ठिकाणी चौकस बुद्धीने बघितले पाहिजे. किमतीची तुलना केली पाहिजे. पदार्थाचा दर्जा तपासला पाहिजे. कोणत्या ठिकाणी कोणते धान्य चांगले आणि स्वस्त मिळते याचा विचार केला तर पदार्थाचा दर्जाही ठेवता येईल आणि त्याचबरोबरने बचतही होऊ शकेल. मित्रांनो, तुम्हाला दर महिन्याचा किराणा खरेदी करताना तो बजेटमध्ये बसत नाही का? आपल्या अकोले येथे गणराज शॉपी हे एक सुपर शॉपी आहे. तेथे तुम्हाला शुद्ध आणि दर्जेदार वस्तू रास्त किमतीत मिळतील. उत्तम दर्जाचा किराणा आणि बेस्ट सर्व्हिस या कारणाने आजूबाजूच्या परिसरातील लोकांची किराण्याची पहिली पसंती ही आपल्या गणराज शॉपीला मिळते. मित्रांनो, तुम्ही देखील जर का अकोले किंवा अकोल्याच्या आसपासच्या परिसरात राहत असाल, जर का तुम्हाला तुमची आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याची आणि भविष्याची काळजी असेल तर उत्तम दर्जाचा किराणा मालासाठी तुम्ही आपल्या गणराज शॉपला केव्हाही भेट देऊ शकता. मित्रांनो, तुम्ही जर का आमच्याकडून खरेदी केली तर तुम्हाला साखर मिळवता येणार आहे. तुम्हाला मिळेल 1 किलो साखर अगदी फ्री. घरपोच मिळणार आहे आणि तोही फ्री. तेव्हा या संधीचा लाभ घेण्यासाठी एकदा आमच्याशी नक्की संपर्क साधा. मग वाट कसली बघताय? लवकर सांगा यादी. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग
पुन्हा भेटूया पुढच्या भागात एक नवीन महत्त्वपूर्ण विषय घेऊन.